सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यांतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले व गुळवंची या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि विकास कामांबाबतच्या मागण्या जाणून घेत त्यांनी ग्रामस्थांची निवेदने स्वीकारली। ग्रामस्थांनी यावेळी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन बियाणे, युरिया, DAP या व इतर खतांचा तुटवडा असल्याची समस्या मांडली। तसेच JSW सोलार प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या तार कंपाऊंडमुळे गावातील शिवरस्ते बंद झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले। याशिवाय गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असल्याकडेही ग्रामस्थांनी लक्ष वेधले। गुळवंची येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी बोराडे वस्तीचा दलित वस्ती योजनेत समावेश करावा अशी मागणी केली। तसेच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याने तिचे पाडकाम करून नवीन इमारत उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यासोबतच शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी कार्यान्वित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत संबंधित विषयांबाबत प्रशासनाशी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। रानमसले येथील प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष गावात जाऊन जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करणे हेच गावभेट दौऱ्याचे उद्दिष्ट असल्याचे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या। यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार, सचिन गुंड, संजय पोळ, राजकुमार तगारे, उद्धव गरड, सागर राठोड, सोमनाथ भोसले, नागेश गरड, शुभम शिराळ, विनायक भोसले, अमोल पांढरे, राजू शिंदे, मनोरंजन जाधव यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।